प्रगती करायची आहे, चांगल्या दिशेने पुढे जायचं आहे, तर त्याच्यासाठी हा बेसिक गोष्ट आहे की शिक्षण असेल तरच बाकी सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकणार आहोत. क्वालिटी एज्युकेशनच्या विषयात आता भारतामध्ये काय काम, आपण जगभरातलं तर अभ्यास. आणि दुसरा, अजूनही भारतामध्ये कित्येक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी अजूनही बेसिक एज्युकेशन पण नाही. लाईफ व्हॅल्यूज आहे की कॉन्फिडन्स असेल किंवा बीइंग काइंड, हे एज्युकेशनमध्येच शिकवले गेले पाहिजे का? ज्याच्यामध्ये शहरात बसून एक इंग्लिश गोष्टीचं पुस्तक वाचलं जातं एका ग्रामीण भागात, आदिवासी भागातल्या मुलासाठी. शिक्षक म्हणला की नाही मराठीतनंच शिक्षण घेतलं पाहिजे तुला, पण पालक जर का म्हणत असेल की नाही तुमच्याकडे सेमी इंग्लिश नाही आहे, मग मी माझ्या मुलाला शाळेतनं काढतो. नमस्कार, मी अहमद शेख. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. जसं की आपल्याला माहितीच आहे, आम्ही 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सवरती सध्या चर्चा करतोय. वेगवेगळ्या तज्ज्ञ मान्यवरांना बोलवून त्यांच्या माध्यमातून त्यातली जी काही तज्ज्ञ माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आजचा आपला गोल आहे क्वालिटी एज्युकेशन, जो क्रमांक 4चा आहे. आणि या क्वालिटी एज्युकेशनवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत योगिता आपटेजी. योगिताताई, तुमचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मी योगिताताईंचा परिचय करून देऊ इच्छितो. फॅमिली अँड चाइल्ड वेलफेअरमध्ये त्यांची मास्टर डिग्री झालेली आहे. मागची अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 25 वर्षांपेक्षा जास्त त्या CSR मध्ये काम करतायत. टाटा मोटर्स असेल किंवा आता पर्सिस्टंटसारखी IT कंपनी असेल, या कंपन्यांच्या माध्यमातून मुख्यत्वे करून शिक्षण विषयातल्या सुधारणा आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य माणसांना माहिती नसतात किंवा त्याच्यातून शिक्षणामध्ये काय सुधार करता येईल, अशा सगळ्या गोष्टींवरती योगिताताई या सगळ्या माध्यमातून काम करत असतात. ताई आज आपल्यासोबत क्वालिटी एज्युकेशन या विषयावरती बोलण्यासाठी आज आलेले आहेत. सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न असा असेल की SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समधला हा 4थ्या क्रमांकाचा आहे क्वालिटी एज्युकेशन. तर त्याच्या विषयात पहिल्यांदा आम्हाला सांगा की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये क्वालिटी एज्युकेशन घेण्याची का गरज वाटली असेल किंवा ती खरंच गरज आहे का, आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची ओव्हरऑल संकल्पना ही एक विद्यार्थिनींना आमच्या कळली तर बरं होईल. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा दुसरा टप्पा आहे जो आपण जगभराने स्वीकारलेला आहे. पहिला टप्पा होता मिलेनियम गोल्स, जे आपण 2020 पर्यंत 7 पॉइंटर्स होते आणि त्याच्यामध्ये पण शिक्षण हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा होता. आणि ते मुद्दे आधी होते. मग त्याच्यानंतर जगभरात वेगवेगळ्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन त्यावेळेस 2020ला आपण आत्ता कुठे आहोत आणि नक्की आपल्याला कुठे पोचायचं आहे याचा एक अभ्यास करून मग नंतर SDG ही संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही बघितलं तर 1 ते 17 हा जर का टप्पा बघितला तर आभाळाखालची अशी कुठलीही गोष्ट नाही आहे की जी त्या 1 ते 17 या आकड्यांमध्ये नाही आहे. दिसताना ते जरी आपल्याला फक्त 17 SDGs असं जरी दिसत असलं तरीसुद्धा त्या प्रत्येक SDGला स्वतःचा असं इंडिकेटर्स आहेत, काही मुद्दे आहेत दिलेले की म्हणजे क्वालिटी एज्युकेशन असं जरी आपण म्हणलं तरी त्याच्यामध्ये प्रायमरी एज्युकेशन आहे, सेकंडरी एज्युकेशन आहे, स्किल डेव्हलपमेंट आहे, इन्क्लुझिव्हिटीबद्दल बोललेलं आहे, सो इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोललं आहे. त्यामुळे दिसताना एक मुद्दा दिसतो आहे पण त्याचे बरेच इंडिकेटर्स आहेत. दुसरा तुमचा प्रश्न की शिक्षण का ह्याचा भाग असेल, तर माझ्या मते रोजच्या आयुष्यात सुद्धा एखादी गोष्ट तुम्ही शिकलीत, आत्मसात केलीत तरच तुम्ही पुढच्या पायरीवर जाऊ शकता आहात. तर हे त्याचं सोपं उत्तर आहे की जर का आपल्याला प्रगती करायची आहे, चांगल्या दिशेने पुढे जायचं आहे, तर त्याच्यासाठी हा बेसिक गोष्ट आहे की शिक्षण असेल तरच बाकी सगळ्या गोष्टी आपण अचीव्ह करू शकणार आहोत. शिक्षणच नसेल तर पहिला गोल आहे, उद्देश आहे नो पॉवर्टी. तर त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी सांगितलं जातं की एखाद्याला डोंट गिव्ह अ फिश, टीच हिम हाऊ टू फिश. तर नो पॉवर्टी हा उद्देश ठेवायला चांगला आहे, पण मग तो मी अचीव्ह कसा करणार, तर शिक्षणाच्या माध्यमातूनच करणार ना. मी जर का शिकवलं तरच मी रिसोर्सफुल होईन, तरच मी उद्योगधंदा सुरू करेन, तरच मला चांगलं वाईट ह्याच्यातला फरक कळेल. त्यामुळे माझ्या मते सगळ्याचा बेस हा शिक्षण आहे आणि म्हणूनच तो पॅरामाउंट इम्पॉर्टन्स आहे असं मला वाटतं. पण याच्यामध्ये आपण म्हटलं की दर्जेदार शिक्षण, क्वालिटी एज्युकेशन. सो क्वालिटी एज्युकेशनच्या विषयात आता भारतामध्ये
काय काम, आपण जगभरातला तर अभ्यास करतोच, पण आपल्याला बेसिकली ज्यावेळेस आम्ही शिकवत असतो विद्यार्थिनींना SDG बद्दल किंवा कुठल्या याच्या विषयात, तर ज्यावेळेस आम्ही ग्लोबली त्याच्यावर विचार करतो त्यावेळेस ऍक्ट लोकली अशा पद्धतीने आम्ही त्याच्यावरती चर्चा करत असतो. भारताच्या संदर्भात या गोलचा सध्या स्थिती काय आहे? जर का आपण बघितलं तर प्रायमरी एज्युकेशनमध्ये आपण रिझनेबली चांगलं परफॉर्म केलेलं आहे. कारण सरकार ज्या स्केलवर काम करतं त्या स्केलवर कुठलीही सामाजिक संस्था नाही काम करू शकत. आणि प्रायमरी एज्युकेशन जर का आपण बघितलं तर खेडोपाडी जिथे अगदी एक मूल जरी एखाद्या शाळेत शिकतंय तरी सुद्धा तिथे शाळा चालवली जाते, तिथे शिक्षक जातोय आणि काम चालू आहे. तर प्रायमरी एज्युकेशन हो आपण बघतोय की बऱ्यापैकी आपण रिझनेबली वेल परफॉर्म केलेलं आहे. पण जसजसं आपण शिक्षणाचा टप्पा पुढे पुढे जात जातो तसं मग बाकी सगळ्या गोष्टी त्या शिक्षणावर परिणाम करायला लागतात आणि त्याच्यामुळे मग इम्पॅक्ट होतो. सेकंडरी एज्युकेशन, मग शाळा थोडीशी माझ्या घरापासून लांब जाते, मग मला ट्रान्सपोर्ट हा चॅलेंज येतो. मग जेंडर हा आस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करायला लागतो की मुलगी आहे तर घरापासून 20-25 किलोमीटरवर शाळा आहे तर मग मी तिला पाठवू का, मग मी तिला हॉस्टेलवर राहायला पाठवू का. सो हे प्रश्न येतात. त्यामुळे पहिली गळती तिथे होऊ शकते की मुलगी आहे म्हणून इतक्या लांब शिकायला जाऊ नकोस. बरं ठीक आहे, शाळेत गेली पण मग तिथे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे प्रॉपर, मग मेन्स्ट्रुएशन चालू आहे, पाळीचा त्रास होतोय, अशा वेळेला जर का टॉयलेटच नाही प्रॉपर तर मग आपोआप ते 4-5 दिवस शाळेत जाणं नाही होतं, शाळा सुटते, मग खेळू नकोस. त्यामुळे मग शिक्षण असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा माझ्या दृष्टीने क्वालिटी एज्युकेशन हे फक्त मला लिहिता वाचता येणं हा इथे थांबत नाहीये. तर क्वालिटी एज्युकेशन म्हणजे शाळा मला माझ्या सर्वांगीण विकासासाठी मदत करते. त्यामुळे मग मला त्याच्यात खेळ आला, माझी लाईफ स्किल्स आले, मला टेक्निकली काही शिकणं आलं आणि लिहिणं वाचणं जे काय असेल ते. त्यामुळे क्वालिटी एज्युकेशनमध्ये एक सेकंडरी लेवलला गेल्यानंतर ड्रॉपआउटचा रेट आपल्या इथे अजूनही जास्त आहे. आता कधी कधी आम्हाला असंही दिसतंय की शहरामध्ये म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही तिथे का ड्रॉपआउट होतील मुलं. तर मग असं होतं की 10वीला ॲव्हरेज मार्क पडलेत, पैसा कमवण्याची साधनं शहरामध्ये खूप आहेत की जिथे मला पटकन पैसे कमवता येतात आणि माझ्या घरामध्ये गरज खूप आहे. तर मुलं 10वी नंतर ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण पण जास्त आहे की ते पुढचं शिक्षण घेत नाहीत आणि असं काहीतरी छोटं मोठं स्किल की जे त्यांना तात्कालिक पैसे देऊ शकतं पण त्याच्यात ते जर का पुढे नाही गेले. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिलिव्हरी बॉय म्हणून मला काम करायचं आहे, तर मला बेसिक इंग्लिश वाचता येतं, मला बेसिक मोबाईल चालवता येतो, मला 2 व्हीलर चालवता येते, मला महिन्याला 18 ते 20 हजार रुपये पगार मिळतो. हे मला माझ्या 18 ते 20-22 वयापर्यंत मला साथ देऊन जाईल. पण हयात मी डिलिव्हरी बॉय म्हणूनच काम करणार आहे का? तर नाही. मग काहीतरी स्किल पाहिजे माझ्या हातात. त्यामुळे मग तिथे मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशन फक्त शाळा म्हणून नाही तर शाळेच्या नंतर की जी कोणी मुलं 10वी नंतर थांबणार आहेत, 12वी नंतर थांबणार आहेत, ग्रॅज्युएशन नंतर थांबणार आहेत, त्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार आवडीनुसार ती प्रोव्हिजन पण असली पाहिजे की मला काय आवडतं, मी कशात पुढे गेलो तर माझं भविष्य चांगलं आहे, हे शोधण्याची संधी देणारं शिक्षण हा एक क्वालिटी एज्युकेशनचा भाग असू शकतो. आणि दुसरा, अजूनही भारतामध्ये कित्येक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी अजूनही बेसिक एज्युकेशन पण नाहीच आहे. म्हणजे मी आत्ता शहरासारख्या ठिकाणी म्हणते की नाही व्होकेशनल ट्रेनिंग आणा, स्मार्ट बोर्ड्स आणा, टेक्नॉलॉजी इंट्रोड्यूस करा, पण अशा मुलाचं काय आहे की ज्या मुलाला अजून मराठीच महाराष्ट्रातल्या आदिवासी भागांमध्ये जर का तुम्ही गेलात तर ती मुलं घरात आदिवासी भाषा बोलतायत, शिक्षकाला त्याची भाषा समजत नाहीये, तो शाळेत येतोय, तिथे कमळातला असं आहे पण त्याच्या भाषेत कमळाला कमळ नाही म्हणत, पण त्याच्या भाषेत कमळाला काय म्हणतात हे शिक्षकाला माहिती नाहीये. मग ती कम्युनिकेशन गॅपच कशी भरून निघणार. त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन असं जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा त्याच्यात खूप पैलू आहेत आणि ते परिस्थितीनुसार कुठल्या समाजाच्या स्तराबरोबर तुम्ही काम करता आहात हे पण लक्षात घेणं आणि त्यानुसार
तुम्ही ते ठरवणं. म्हणजे शहरात मी क्वालिटी एज्युकेशनसाठी असं म्हणणं की नाही डिजिटल डिवाइड कमी करा, हे करा, बरोबर आहे. पण तेच आदिवासी पाड्यावर मी गेल्यावर तिथे मी डिजिटल डिवाइडबद्दल बोलले तर तिथे बेसिक एज्युकेशनच नाही आहे. तर डिजिटल डिवाइड ही फारच पुढची पायरी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की क्वालिटी एज्युकेशन हा खूप मोठा स्पेक्ट्रम आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात अनेक पैलू आहेत की जे आपण भौगोलिक सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन मग क्वालिटीची फुटपट्टी त्याला लावली गेली पाहिजे. बरोबर. आत्ता तुम्ही आदिवासी पाड्यांचा किंवा ग्रामीण भागाचा पण उल्लेख केला, तर आपण ज्यावेळेस शहरी शिक्षण आणि ग्रामीण भागातलं शिक्षण असं पण तुम्ही कंपॅरिझन सांगितलं, तर हे जे आदिवासी पाड्यांमधलं शिक्षण असेल किंवा तिथली परिस्थिती असेल याच्यामध्ये काही सुधार होतोय का? हे अजून तसंच मागासले पण आहे की जे मागच्या 10, 15, 20 वर्षांपूर्वी होतं? नाही, सुधारणा तर 100% आहे. कारण असं आहे की बाकी सगळ्या गोष्टी पण बदलता येतच ना. की आधी रस्ते नव्हते, आता रस्ते पोचतायत. वीज नव्हती, आता वीज पण पोचायला लागलेली आहे. पण हा सगळा जो बदल होण्याची प्रक्रिया आहे ही असं पी हळद आणि हो गोरी अशा पद्धतीने रिझल्ट नाही दिसू शकत आपल्याला. आपण शिक्षणात म्हणजे एखादं मूल जेव्हा शाळेत जातं तेव्हा तो किंवा ती कसा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे हे 10वी पर्यंत नाही आपण जज करू शकत. 10वीच्या नंतर जेव्हा स्वतः अभ्यास करायची वेळ येते त्यावेळेला कळतं की असं होतं. कधी कधी 10वीला 80-85% मार्क पडलेला विद्यार्थी असतो, पण 12वीला एकदमच 40-45 वर येऊन गाडी थांबते, कारण तिथे सेल्फ स्टडी करायला लागतं. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की ग्रामीण भाग शहरी भाग आत्ता पण बोलताना बघा आपण फक्त ग्रामीण आणि शहरी असंच म्हणतोय, पण ग्रामीणपेक्षाही आदिवासी ही खूपच वेगळी संकल्पना आहे. त्याला वेगळा आयाम आहे, त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं पाहिजे. आत्ता परसिस्टंट म्हणून आम्ही एक उपक्रम राबवतो की ज्याच्यामध्ये आम्ही आत्ता 9 आदिवासी भाषांचा भाषाकोश तयार केलाय. 5 पुस्तकं छापली आहेत आणि त्याच्यामध्ये ती 5 पुस्तकं शिक्षक, विद्यार्थी, एखादा सरकारी अधिकारी किंवा एखादी घरातली गृहिणी ह्या सगळ्यांना ते 5 भाषाकोश उपयोगाचे आहेत. काय त्या भाषाकोशमध्ये तर पहिल्या भागामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांच्यासाठी आहे, बाराखडी आहे, काही छोटे छोटे शब्द आहेत. जसं मगाशी मी म्हणलं की क कमळातला आहे तो त्याच्या भाषेत काहीतरी वेगळं म्हणतोय, तर तिथे चित्र आहे. त्या चित्रामध्ये पहिलं आदिवासी भाषेत काय आहे, मग मराठीत काय आहे, मग हिंदीत काय आहे आणि इंग्लिशमध्ये काय आहे. सो त्याला शिक्षकालाही ते शिकवताना सोपं गेलं पाहिजे. शिक्षकाच्याही हातामध्ये ते टूल असलं पाहिजे शिकवण्याचं. सो बदल नक्की घडतोय. आज मी आमचा एक छोटा प्रयत्न सांगितला, पण तसंच वेगवेगळे शिक्षक पण प्रयत्न करतायत की जास्तीत जास्त शिक्षणाचा दर्जा सुधारावा. त्यामुळे बदल होत नाहीये, खूपच पॅसिव्ह परिस्थिती आहे, काहीच होऊ शकत नाही असं काही नाहीये. पण शिक्षण हे क्षेत्रच असं आहे की जिथे बदल घडायला वेळ लागतो, कारण मल्टिपल स्टेक होल्डर्स आहेत. त्याच्यामुळे पालकही खूप महत्त्वाचे आहेत, शिक्षकही महत्त्वाचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर महत्त्वाचं आहे, बाकी सगळ्या सोयीसुविधा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे बदल आहे, पॉझिटिव्ह आहे, पण तो थोडा वेळ घेणार, त्याला वेळ लागेल. म्हणजे ते काय म्हणतात त्याला की सस्टेन होण्यासाठी थोडा वेळ घेणार आहे, वेळ घेणारी प्रक्रिया आहे. नक्कीच. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे स्किलचा. स्किल वरती आता सरकारने पण खूप भर दिलाय. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटच्या विषयातलं मागच्या 10 वर्षात जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात स्किल सेंटर्स उघडले जात आहेत, किंवा जसं तुम्ही म्हणलात व्होकेशनल कोर्सेस आहेत, त्याच्यामध्ये स्किलचा कॉम्पोनंट खूप मोठा जास्त असतो. म्हणजे अगदी आम्ही जे बिहोकचा आमचा जो कोर्स आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट, त्याच्यातही आमचा 50% स्किलचा सगळा कॉम्पोनंट आहे. तर या स्किलचा काही प्रभाव किंवा काही फरक त्याच्याने काही पडतोय का, किंवा त्याचा प्रभाव शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थिनींवर आणि त्यांच्या करिअरवर चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली कसा पडतोय? स्किल कशाला म्हणणार? माझ्या घरातला मिक्सर मला दुरुस्त करता येतो का नाही याला स्किल म्हणणार का? एखादं असं स्किल की जे मला नोकरी देतं त्याला स्किल म्हणणार? सो प्रत्येक वेळेला स्किलचा संबंध हा नोकरीशी किंवा करिअरशीच का लावला गेला पाहिजे? म्हणजे जर का मला गृहिणी म्हणून राहायचं आहे, तो माझा चॉईस आहे, पण माझ्या घरामध्ये माझा घरातला बल्ब मला बदलता येतो का नाही? तिथे 40 वॉटचा बल्ब लागतो का 60 वॉटचा लागतो?
ट्रिप होतं माझ्या इथे, इलेक्ट्रिसिटी ट्रिप झाली म्हणजे काय झालं हेही जर का मला कळत नसेल. सो माझ्या मते आपण सगळेच जण स्किलकडे फक्त करिअर ओरिएंटेशन किंवा त्याच्यातनं काहीतरी उत्पादनाचं साधन मिळालं पाहिजे असं म्हणून न बघता बेसिक लाईफ स्किल्स सगळ्यांनाच आली पाहिजेत. आणि मग त्याच्यातलीच काही लाईफ स्किल्स अशी आहेत की जी तुम्हाला सांगतील की व्हॉट यू आर गुड ॲट आणि तुम्ही जास्त चांगलं काय करू शकाल. बरोबर. त्यामुळे अशा ह्या स्किल्स आत्ता तर असे स्किल्स शिकवण्याची प्रोव्हिजन शाळा पातळीवर आहे का तर फारच कमी आहे. विज्ञान आश्रम सारखा एक पाबळच्या जवळ खूपच सुंदर संस्था आहे की जी स्किल बेस्ड ट्रेनिंग करते आणि त्यांनी शाळांच्यासाठी पण एक खूप सुंदर उपक्रम चालू केलेला आहे की ज्याच्यामध्ये ते ग्रामीण भागातले जे लोकल आर्टिझन्स असतात त्यांना शाळेत आणतात. म्हणजे शाळेत जर का सुतारकाम शिकवायचं आहे मला तर गावात सुतारकाम करणारा माणूस येतो आणि ते शिकवतो. किंवा इलेक्ट्रिशियन येतो आणि तो शिकवतो की जोडणी कशी करायची आहे, काम कसं करायचं आहे. किंवा जर का एखादं आपल्याला काही बांधायचं आहे तर गावात काम करणारा गवंडी येतो आणि शिकवतो, माळी येतो आणि शिकवतो. सो ही सगळी स्किल्स जी आहेत तर असं आत्ता शाळा पातळीवर काही उपलब्ध आहे का तर नाही आहे. पूर्वी म्हणजे मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला 1 तास असायचा की ज्याच्यामध्ये बुक बाइंडिंग, गार्डनिंग म्हणजे काय तर छोटासा वाफा दिलेला असायचा, प्रत्येकाने त्या वाफ्यामध्ये काहीतरी उगवायचं. तर शहरात राहणाऱ्या मुलीला मातीत हात घालायला किंवा अन्न वाया घालवू नको हे मला समजा शिकवायचं आहे तर ते अन्न तयार करण्यासाठी मेहनत किती लागते ह्याचं ओरिएंटेशन मला जर का दिलं तर मी आपोआप मला कोणी सांगायला लागणार नाही, मला कळेल ते. त्यामुळे अशी जी छोटी छोटी स्किल्स आहेत त्या स्किल्स आत्ता तरी शाळेमध्ये ती प्रोव्हिजन नाही आहे. काही शाळांमध्ये तर त्यांना लागणारी जी बेसिक सायन्स लॅब आहे ती पण नाही आहे. तर ही जी ॲडिशनल असणारे स्किल सेट्स शिकवण्यासाठीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते असणं ही फार लांबची गोष्ट आहे. त्यामुळे आत्ता नाही आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तिथे प्रोव्हिजन आहे. हाऊ वी अडॅप्ट इट इज अ डिफरंट स्टोरी. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या विषयात थोडंसं त्याच्यावरही आपण थोडी चर्चा करूया. आता 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी असं म्हणतोय आपण. 2020 मग त्याचा फ्रेमवर्क, मग आता 2025 चे नियम असं सगळं म्हणतोय आपण. एनईपी 2025 असं. तर आता काय एनईपीची स्थिती काय असेल? असं ते डॉक्युमेंट म्हणून खूपच छान आहे. इन प्रिन्सिपल द थॉट विच इज बीन अप्लाइड खूपच सुंदर आहे ते. पण त्याच्यासाठी ची जी मानसिक तयारी आहे त्याची अडॅप्टेबिलिटी शेवटी शिक्षक आणि पालक असं मिळूनच ते राबवलं जाणार आहे ना. म्हणजे आता तिथे त्यांनी सांगितलंय की 5+3+3+4. आता पहिलं समजा आपण असं म्हणजे मग लोक तिथेच अडकतायत की अरे पण तर जिल्हा परिषदेच्या किंवा ग्रामीण भागातल्या शाळाच फक्त काही शाळा 4थी पर्यंतच आहेत, काही शाळा 7वी पर्यंतच आहेत, त्यांच्याकडे वर्गखोल्याच नाही आहेत, मग ते पुढे कसं जातील. ठीक आहे, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हा चॅलेंज आहेच आहे, नो डाऊट अबाउट इट. पण तिथे त्यांनी जे सांगितलंय की ह्या पद्धतीने शिकवा तर ते शिकवायला काय अडचण आहे. बरोबर. इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना ह्या वर्गातून त्या वर्ग हा एक गट समजा आत्ता नाही समजता येणार. इन्फ्रास्ट्रक्चर ही अडचण आहे. 4थी पर्यंत असलेल्या शाळामध्ये 7वी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना शिफ्ट करा तर टीचर्स नाही आहेत, तेवढे वर्गखोल्या नाही आहेत, मान्य आहे. पण त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ह्याच्याबरोबरच त्यांनी इन्क्लुजन कसं आणा, क्रिएटिव्हिटी कशी आणा ह्याच्याविषयी पण तर बोललेत. मग आपण फक्त इन्फ्रास्ट्रक्चर किंवा आता शिक्षक कसे नाही आहेत ह्याच्याविषयी बोलण्यापेक्षा आत्ता जर का आपल्याला खरोखरच इन प्रिन्सिपल करायचं असेल तर एखादा शिक्षक त्याच्यामधलं तो इनपुट घेईल आणि पुढे जाईल. आणि असे काही शिक्षक आहेत की जे अत्यंत परिणामकारकरित्या हे खूप इफेक्टिव्हली राबवतात. त्यामुळे म्हणजे बेसिकली शिक्षकांची मानसिकता याच्यामध्ये तयार होणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण काही शिक्षकांची आणि पालकांची. म्हणजे उद्या जर का शिक्षक एखाद्या मुलाला म्हणला की नाही तू खूप सुंदर आहेस चित्रकलेमध्ये, ठीक आहे तुला गणितात कमी मार्क पडले तरी हरकत नाहीये, इट्स ओके,
पालकांना तर हे इट्स ओके, हे पालकांनी पण तर इट्स ओके म्हणलं पाहिजे ना. बरोबर. नुसता शिक्षक इट्स ओके म्हणून कसं चालेल. त्यामुळे पालकांचाही खूप महत्वाची भूमिका आहे. शिक्षक म्हणला की नाही मराठीतनंच शिक्षण घेतलं पाहिजे तुला, पण पालक जर का म्हणत असेल की नाही तुमच्याकडे सेमी इंग्लिश नाही आहे, मग मी माझ्या मुलाला शाळेतनं काढतो, मी दुसऱ्या शाळेत घालतो. बरोबर. तर त्यामुळे फक्त शिक्षकच NEP पुढे न्यायला रोल प्ले करतो असं नाही आहे. एंटायर इकोसिस्टम हॅज टू बी सपोर्टिव्ह, तरच ते पुढे जाणं शक्य होईल. आणि हायर एज्युकेशन मध्ये पण तीच स्थिती NEP ची का काही वेगळं आहे त्याच्यात? ते मला तर वाटतं तो फारच दूरचा पल्ला आहे. म्हणजे आता आपल्या जी मुलं अशा ह्याच्यातनं येऊन हायर एज्युकेशनला आलेली आहेत की जिथे तुम्ही प्रश्न विचारू नका, स्वतःचं डोकं लावू नका, पुस्तकात जे लिहिलंय तेवढंच उत्तर बरोबर आहे, त्याच्यापेक्षा वेगळं जर का मनाने काही लिहिलंस तू तर ते बरोबरच नाही आहे, अशा एज्युकेशन सिस्टीम मधनं आलेल्या मुलांना आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली आहे म्हणून आपण त्यांना असं सांगतो आहोत की नाही आता तुमचा तुम्ही विचार करा, आता तुमची तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या. तर असं एकदम त्यांच्यातही ट्रान्सफॉर्मेशन आणणं हे त्यांनाही तर चॅलेंजिंग आहे ना आजपर्यंत. आणि घरातही आपण तेच म्हणतो ना की मोठ्यांनी सांगितलंय ना तर ऐक, मग प्रश्न नको विचार. का हे आपण कल्चरलीच का विचारायला परवानगी देत नाही. इट्स नॉट ओनली इन एज्युकेशन सिस्टीम. आपण कल्चरलीच का हा प्रश्न खूप कमी विचारायची परवानगी असते. आणि इट इज नॉट अबाउट जेंडर. मुलींवर तर तो डेफिनेटली जास्त आहे की नाही कशाला काय करायचंय तुला, सांगते तेवढं ऐक, तुला नंतर कळेल, मोठी झालीस की कळेल. पण ते मोठी कधी होतच नाही ती, कारण तिच्यापेक्षा मोठं कोणी ना कोणीतरी सततच तिला काही ना काहीतरी सांगतच असतं. बरोबर. त्यामुळे आता तुम्ही मुलींचा विषय काढला, तुम्ही जेंडर बेस्ड किंवा अशा पद्धतीनं जे वागणूक दिली जाते मुलींना, तर मुलांचं शिक्षण आणि मुलींचं शिक्षण म्हणजे मग ग्रामीण असेल किंवा शहरी असेल त्याच्यातली स्थिती आत्ताची काय? म्हणजे ठीक आहे, तर मागच्या बऱ्याच वर्षांपासून मुलींना जसं की ड्रॉपआउट होण्याचं खूप त्यांचं प्रमाण आहे, आत्ता स्थिती काय, का तीच आहे का काही सुधारणा झाली त्याच्यामध्ये? मुली ग्रामीण भागातल्या मुली खूप शिकतात, कारण ओव्हरऑलच मला असं वाटतं ना मुलींना संधी दिली तर त्यांना शिकायचं आहेच आहे. संधी नाकारली गेली तर ती तिच्या परीने प्रयत्न करते, पण आता मग कुठेतरी थांबायला लागतं तिला. त्यामुळे आणि त्याला आपणच कारणीभूत आहोत. त्यामुळे मला ते तो पिक्चरचं नाव नाही मला आता आठवत आता, पण तेव्हा फरहान अख्तर आणि प्रियांका चोप्रा असा काहीतरी तो पिक्चर आहे आणि त्याच्यामध्ये खूपच इफेक्टिव्ह डायलॉग आहे. आणि त्याच्यामध्ये त्या प्रियांका चोप्राचा नवरा असतो, तो म्हणतो की नाही आमच्या घरात असं नाही आहे, मी तिला परवानगी दिली ना बिझनेस करायला. कोणता? हा, दिल धडकने दो. तर मी तिला बिझनेस करायला परवानगी दिली. तर तेव्हा फरहान अख्तरचा डायलॉग आहे, पण तिला तुझ्या परवानगीची गरज का लागली. बरोबर. सो दॅट इज व्हॉट इट इज की ते कधी कधी ते समाजाकडनं पण आहे आणि कधी कधी ते बाई म्हणून ते माझ्यात पण इतकं आहे की माझाच कधी कधी तो गिल्ट, मदर गिल्ट असेल, सिस्टर गिल्ट असेल, डॉटर गिल्ट असेल, तो बाकी कोणी म्हणताय नाही म्हणताय ह्यापेक्षा मीच तो माझ्या भोवतीचा केलेला कधी कधी तो बबल असतो. आणि मलाच तो थोडासा मलाच भीती वाटत असते की मी हे करू, व्हॉट इफ आय फेल, आणि मी फेल झाली तर मग लोक काय म्हणतील. आणि मग कधी कधी म्हणून एक तर फेल्युअरच्या भीतीने किंवा मी तयार केलेला गिल्ट असतो त्या भीतीने मी तो डिसिजन घेत नाही. त्यामुळे हेही आहे. आणि पण समाजातला एक मोठा घटक असा आहे की मी एका अत्यंत प्रिव्हिलेज घरातनं येते, त्यामुळे आज मला हे तुमच्यासमोर बसून मी एवढं सगळं बोलते आणि मांडते. पण समाजातला एक खूप मोठा घटक आहे की जो अजूनही अंडर प्रिव्हिलेज आहे, ज्याला स्वतःचे निर्णय घेण्याची परवानगी नाही आहे. त्यांच्यासाठी म्हणजे 10 वर्ष मी एका अशा सेक्टरमध्ये काम केलं होतं जिथे पीपल विथ डोमेस्टिक व्हायलन्स यायच्या. तिथे बायका असं बोलायच्या की नाही तो मला मारतोय ह्याचाच अर्थ त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. सो अजूनही अशी खूप मोठा समाज आहे की ज्याला असं वाटतं. बरोबर. त्याला आमच्या मुलींचे काही प्रश्न आहेत तुम्हाला तुमच्यासाठी. सो कोण विचारते? जील.
तुम्ही लाईफ स्किल्सबद्दल बोलल्या आणि आता पण तुम्ही जे एक्झाम्पल दिलं की आपण स्वतःच कधी कधी ते रेस्ट्रिक्शन्स आपल्यावर टाकतो. तर जे लाईफ व्हॅल्यूज आहे की कॉन्फिडन्स असेल किंवा बीइंग काइंड, हे एज्युकेशनमध्येच शिकवले गेले पाहिजे का? म्हणजे ते पण इन्क्लूड केले गेले पाहिजे का त्यातच? कॉन्फिडन्स हो, कारण खूप संधी असतात तुम्हाला ते शिकवण्याच्या. की काही नाही, वर्गात म्हणजे शाळेमध्ये जी कमी बोलणारी मुलगी असेल तिला शिक्षक सांगू शकतो की उभं राहा आणि धड्यातला पॅरेग्राफ वाच, किंवा आज तू सगळ्यांच्या वह्या गोळा कर. अशा खूप छोट्या छोट्या टास्क असतात की ज्याच्यामधनं ते बिल्ड करता येऊ शकतं. हळूहळू कॉन्फिडन्स तसा बिल्ड करता येऊ शकतो, तो डेव्हलप करता येऊ शकतो. बीइंग काइंड हे शिकवायला तो अनुभव तुम्हाला द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट बघता, अनुभवता आणि त्याच्यातनं तुम्ही ते शिकता ना. सो बीइंग काइंड हा एक संस्कार आहे आणि कॉन्फिडन्स हे स्किल आहे. सो स्किल शिकवता येईल, संस्कार तुम्ही बघून शिकणार आहात. त्यामुळे ज्या वातावरणात जिथे कुठे तुम्ही असाल अशा ठिकाणी तुमच्या आजूबाजूला जर का तुम्हाला ते दिसलं सतत आणि ते अप्रिशिएट होतं आहे हेही कळलं, तर ते कोणीही मग तुम्हाला सांगायची गरज लागत नाही की बी काइंड टू अदर्स, असं शिकवायची गरज नाही लागत. तुम्ही बघता की हो तुमच्या आजूबाजूची माणसं तेच वागतायत अँड दिस इज राईट, दिस इज अप्रिशिएटेड अँड दिस हॅज अ व्हॅल्यू. तुम्ही आपोआप ते करायला लागतं. माझा एक प्रश्न आहे की लहानपणीपासूनच आपण एका रॅट रेसमध्येच आपल्याला आधीच म्हणजे सांगतात की तुम्हाला हे करायचं आहे, मग 12th तुमची झाली की गो फॉर इंजिनिअरिंग ऑर म्हणजे डॉक्टर बनायचं हेच सांगितलेलं असतं आधीच. तर म्हणजे माझ्या केसमध्ये पण हेच झालं होतं की तू इंजिनिअरिंग कर, त्यात जास्त स्कोप आहे हेच सांगण्यात आलं होतं. बट मी म्हटलं की नाही, मला मीडियाच करायचं आहे. सो म्हणजे ते किती इम्पॉर्टंट आहे स्वतःहून सगळं चूज करणं एज्युकेशनमध्ये, कारण मला नव्हतं करायचं इंजिनिअरिंग. सो प्रत्येकाची ही चॉईस असली पाहिजे ना की मला काय करायचं आहे. अँड हाऊ इम्पॉर्टंट इज दॅट टू चूज? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चूज. कारण तुम्ही मनाने एखादी गोष्ट जर का ठरवलीत की मला ती करायची आहे, तर तुम्ही तुमचं 100% त्याच्यात देता. आणि त्याच्यामुळे इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की यू नीड टू चूज. फक्त मगाशी जे मी म्हणलं ना तसंच आहे की आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत मी चप्पल कुठली घ्यायची की जी वर्ष 6 महिन्यात तुटणार आहे. आयुष्यभर घेतलेली चप्पल पुरते का? नाही, तुटतेच ना, मग आपण नवीन घेतो. सो अशी वस्तू की जी कन्झ्युमेबल आहे, जी तुटणार आहे, ती सुद्धा जर का मी घ्यायला मला लहानपणापासून शिकवलं गेलेलं नाही आणि मग नंतर एकदम मला सांगितलं गेलं की नाही नाही, आता तुझं करिअर आहे ना, आता तुझं तू ठरव आणि यू नीड टू सक्सीड इन दॅट. तर इट इज, मग काही जणी होतीलही यशस्वी, पण काही जणींना फेल्युअर येईल पण अशा वेळेला मग सेकंड चान्स किंवा इंजिनिअरिंग करता करता एखादीला वाटलं नाही आय एम गुड ॲट लँग्वेजेस, तर एक तर आपण घेत असलेल्या शिक्षणात पण तिथे कुठेतरी काहीतरी प्रोव्हिजन असली पाहिजे की मी हे इथपर्यंत शिकली आहे पण आता मला हे शिकायचं आहे. हे शिफ्ट होण्यासाठी पण मला काहीतरी माझ्या शिक्षण प्रणालीत स्कोप पाहिजे आणि मी ज्या कुटुंबातनं येते ते कुटुंब पण माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे तो निर्णय घेण्याची स्किल आणि क्षमता आणि स्वातंत्र्य असं सगळंच प्रत्येकाला असलं पाहिजे. आणि फक्त करिअरमध्ये का, सगळ्याच बाबतीत असलं पाहिजे. हाय मॅम, माझा असा प्रश्न आहे की तुम्ही आत्ता जे सांगितलं की आपण क्वालिटी एज्युकेशन खूप ह्याच्यातून घेऊ शकतो, पण माझं असं डिफाईन कोण करतं की शहरातलं स्कूल कॉलेज असो किंवा मग ग्रामीण ह्याच्यातलं स्कूल कॉलेज असो, मी एकच शिकते दोन्हीकडे, डिफाईन कोण करणार की कुठलं क्वालिटी एज्युकेशन चांगलं आहे? ओके, सो प्रत्येक इयत्तेला आपला एक अभ्यासक्रम ठरलेला आहे आणि तो अभ्यासक्रम त्या मुलाला येणं अपेक्षित आहे. सो आत्ता आपण त्याचे फक्त न्यूमेरिकल आणि लिंग्विस्टिक स्किल्स ह्याच्यावर बोलूया. तर 4थीच्या मुलाला बेसिक लिहिता वाचता आलं पाहिजे, एवढं तर अपेक्षित आहे. सो
त्या इयत्तेची जी काय म्हणू जो अभ्यासक्रम ठरलेला आहे त्यानुसार ते स्किल्स ठरलेले आहेत आणि त्यामुळे ते आपल्याला ठरवता येतं. मग चौथीचा मुलगा कुठलाही असू दे, ग्रामीण भागातला, आदिवासी भागातला, नाही तर शहरी भागातला, त्याला मिनिमम एवढं आलंच पाहिजे. त्याच्यावर आलं उत्तम आहे, पण मिनिमम त्याला बेरीज वजाबाकी एवढं तर नक्कीच आलं पाहिजे. आणि आत्ता आम्ही काही शाळांमध्ये जिथे उपक्रम चालवतो तिथे आम्हाला आत्ता असं दिसतं आहे की काही 7वी 8वीतली मुलं पण आहेत की ज्यांना इंटेलेक्च्युअल चॅलेंजेस नाही आहेत काही, पण मुळात अभ्यासात मागे पडलेली आहेत ती, आणि त्यांना सपोर्ट दिला जर का तर प्रोग्रेस खूप ड्रॅस्टिकली 1-2-3 महिन्यातच ती पटकन पुढे जातात आणि मॅच करतात त्या इयत्तेला त्यांना जे येणं अपेक्षित आहे ते. त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन हे ग्रेड वाईज डिफाईन्ड आहे. मिनिमम न्यूमेरिकल आणि लिंग्विस्टिक स्किल्स तेवढी तरी नक्कीच आली पाहिजेत. ग्रामीण भागात किंवा शहरी भागात एक्झाम्समध्ये किंवा बोर्ड एक्झाममध्ये खूप चिटिंग होतात. सो ते टीचर्स कमी पडतात शिकवण्यात की शिकवूनसुद्धा चिटिंग होते. जोडूनच काही ठिकाणी टीचर्सच हेल्प करतात चिटिंग करायला. ग्रामीण भागात कॉपी पुरवणे असं म्हणतात त्याला सर्रास. तर तो म्हणजे तो कशाचा परिणाम आहे असंच तिला विचारायचं. काय कॉम्पिटिशनचा. कारण जास्त मार्क ह्याचा अर्थ खूप हुशार, जास्त मार्क ह्याचा अर्थ चांगलं कॉलेज, जास्त मार्क ह्याचा अर्थ पुढे जाऊन शिकण्याची संधी असं म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. पण जास्त मार्क आहेत म्हणून शिकण्याची संधी, प्रवेश मिळेल, शिकण्याची संधी मिळेल की नाही माहिती नाही. सो त्या कॉलेजमध्ये मला समजा असं आहे की 90% मार्क मिळाले तर मला फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन मिळते आर्ट्सला. तर 90% पडले, मला कॉपी करून पडले 90%, मी फर्ग्युसनमध्ये गेले, आर्ट्सला मला ॲडमिशन मिळाली. पण तिथे जे शिकवलं जातं आहे ते आत्मसात करण्याची क्षमता माझ्यात नाही आहे. तर मग तो प्रवेश घेऊनसुद्धा मला काय मिळणार आहे. त्यामुळे एक पर्सेंटेज आणि ते मार्क ह्याच्यामुळे, म्हणजे जसं आत्ता कोणीतरी म्हणलं रॅट रेस आहे, तसं त्या रॅट रेसचाही तो परिणाम आहेच आहे. दुसरं, एका ठराविक प्रत्येक शाळेचा रिझल्ट 100% लागला पाहिजे असं एक मॅन्डेट आहे, त्यामुळेही असू शकतं. मला असा प्रश्न आहे की जेव्हा आपण क्वालिटेटिव्ह एज्युकेशनबद्दल बोलतो तेव्हा ज्या मुलांना ज्या करिक्युलममध्ये किंवा सिलेबसमध्ये शिकवलेलं आहे त्याच्या पलीकडे जाऊन काही टीचर्स किंवा पॅरेंट्सकडून त्यांना क्वालिटेटिव्ह एज्युकेशन मिळू शकतं का? हो, मिळूच शकतं. म्हणजे त्याचं अगदी सोपं उत्तर आहे, हो मिळू शकतं. पण आता ते कसं मिळू शकतं हा प्रश्न आहे. म्हणजे उदाहरणार्थ एक आई म्हणून मी स्वयंपाक करते. तर शाळेत शिकवणार आहेत का की कणिक भिजवायला किती कणकीमध्ये किती पाणी घालायचं आहे? नाही घालायचं आहे, नाही ना. प्रपोर्शन शिकवणार आहेत का? नाही. पण तिथे त्या गोष्टीकडे मी ट्रान्सलेट कसं करते, म्हणजे मी त्याला ते फक्त तुला स्वयंपाक यायला पाहिजे म्हणून तू हे शिक असं म्हणून शिकवते आहे का, तू ह्याच्याकडे लक्ष दे की तुझ्याकडे मटेरियल किती आहे, त्या मटेरियलसाठी तुला किती पोर्शन लागणार आहे, त्याचं मेजरमेंट कसं घ्यायचं असतं. सो मी कुठलीही ॲक्टिव्हिटी नक्की ट्रान्सलेट कशी करते ह्याच्यावरती अवलंबून आहे. ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करत असताना ती बाई अगदी सहजपणे चुलीखालचं लाकूड पुढे पाठीमागे करत असते. तिला कोणी शिकवलं ते, पण त्याच्या पाठीमागचं लॉजिक ऑफ हीट, किती कुठली वस्तू कुठला पदार्थ कुठल्या पॉईंटला उकळतो शिजतो हे तिलाही माहिती आहे ना, तिलाही ते कळलंय, प्रॅक्टिसमधनं कळलंय. परत तेच आहे, शिकवता येतं का, तर हो, पण ते शिकवण्याची मानसिकता असली पाहिजे. शाळेत पण कितीतरी संधी असतात, जसं मी मगाशी म्हणलं की काही नाही, उठ धडा वाच, कॉन्फिडन्स शिकवलंच ना मी. शाळेतल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घे, काही नाही, तुमच्या वर्गात तुमच्या पुरतीच स्पर्धा कशाची तरी ऑर्गनाईज करा. सगळ्यांनी कुठल्या तरी एका विषयावर 10 वाक्य लिहा. लिहिण्याची प्रॅक्टिस होते, स्वतःचा विचार करण्याची प्रॅक्टिस होते. सो निश्चित शिकवता येऊ शकतं सिलेबसच्या बाहेरचं. ओनली थिंग इज क्रिएटिव्हिटी आणि ट्रान्सलेशन, की हाऊ डू यू ट्रान्सलेट युअर ओन ॲक्ट्स इन टू लर्निंग.
माझा जरा टेक्निकल प्रश्न आहे, कारण तुम्ही मगाशी NEPवर खूप चर्चा केली आहे आणि मला असं वाटतं जर आमचा पॉडकास्ट पालकांनी बघितला तर त्यांनाही हा प्रश्न असेल की CBSE पॅटर्न आला आहे आता, आणि त्या CBSE पॅटर्नमुळे मगाशी आपण आदिवासी किंवा ग्रामीण भागातील पण स्टुडंट्सबद्दल चर्चा केली. आता CBSE पॅटर्ननुसार एकीकडे म्हणजे देशात सगळीकडे सारखा राबवला जाईल आणि क्वालिटी सुधारेल, पण लोकांपर्यंत शिक्षण जाणं महत्त्वाचं आहे की म्हणजे जे आहेत दिसतातच की शहरातले ग्रामीण भागातले जे शिकतात त्यांना जास्त चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. नाही, शिक्षण आहे ते चांगलंच दिलं गेलं पाहिजे. त्याचा पॅटर्न कुठलाही असू दे, मग तो स्टेट बोर्ड असू दे, नाही तर CBSE असू दे, नाही तर ICSE असू दे. त्यामुळे शिक्षणाचा मुख्य उद्देशच काय आहे की त्याच्या तुमच्या सभोवतालची माहिती तुम्हाला करून देणं आणि तुमची क्वालिटी ऑफ लाईफ हे वाढवायला तुमचं शिक्षण मदत करत आहे. आता जर का CBSE पॅटर्न, जसं मी मघाशी म्हणलं होतं तुमच्याबद्दल की तुम्ही एका ठराविक साच्यातनं शिकून आलेला आहात आणि आता तुम्हाला एकदम सगळं तुमचं तुम्ही करा, हे खूप अवघड आहे. तसंच आहे, CBSE पॅटर्न इंट्रोड्यूस करायचा झाला जर का काहीच हरकत नाही आहे, कारण ते आपण आपल्यालाच असं म्हणतोय की नाही तो स्टेट बोर्डपेक्षा बरा आहे असं आपणच म्हणतोय. मग असं जर का म्हणतोय आणि नवीन आणि चांगलं काहीतरी आणायचं आहे आपल्याला, तर हो ते ग्रॅज्युअली इंट्रोड्यूस केलं पाहिजे ना. मग आधी त्याची सुरुवात कुठे झाली पाहिजे, तर प्री प्रायमरी एज्युकेशनमध्ये व्हायला पाहिजे ना, की पहिलीमध्ये CBSEला जे मूल जात आहे त्याला जर का बाराखडी येणं किंवा ABCD येणं हे तो पहिलीत गेल्यावर नाही तर प्री प्रायमरीमध्ये अपेक्षित आहे. तर राईट फ्रॉम प्री प्रायमरी तो चेंज आला पाहिजे. आणि जिथे कुठे वरच्या इयत्तांमध्ये तो बदल आणायचा आहे, त्या वरच्या इयत्तांमध्ये बदल आणताना आधी शिक्षकालाही पण तर तो बदल आहे ना, की जो 4थीला शिकवणारा शिक्षक आहे त्याच्यासाठी जो सिलेबस आहे तो आता जर का समजा असं उदाहरण घेऊ की नेहमी स्टँडर्ड असं म्हणतात की नाही, एक इयत्ता पुढचं शिक्षण CBSE वाले आधी देतात. म्हणजे CBSEचा 4थीचा मुलगा हे 5वीचा साधारण पोर्शन आहे, तर तो 4थीचा जो शिक्षक आहे शिकवणारा त्याला आधी ते शिकायला लागेल ना 5वीचं, मग तो 4थीच्या मुलांना शिकवेल. अभ्यासक्रम म्हणते मी, कन्सेप्च्युअल नाही, कारण आता आपण शाळा, अभ्यास, मार्क, परीक्षा ह्या सगळ्या गोष्टींविषयी बोलतोय. आणि मुलांना जर का शिकवायचं झालं तर मुलं शिकतील, पण एकदम सडन शॉकसारखं चेंज नाही होता कामा. इट हॅज टू बी ग्रॅज्युअल. मला आणखी एक प्रश्न आहे की लँग्वेज किती मॅटर करते, कारण देशात आणि राज्यात भाषेवरून खूप सुरू आहे, तर ती आदिवासी समाजाच्या भाषेबद्दल तुम्ही बोला, तर लँग्वेज किती मॅटर करते शिक्षणामध्ये? इंग्लिश आलीच पाहिजे का, किंवा आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा लँग्वेज किती मॅटर करते? आता आपण बोलतोच आहोत भाषा आहे म्हणून, ओके, त्यामुळे भाषा महत्त्वाची आहे का, तर हो. मी उदाहरण सांगते. आम्ही परसिस्टंट म्हणून शाळांमध्ये भाषा हा विषय शिकवतो आणि त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी दोन्ही येतं. तर काही शाळांमधनं आम्हाला असं आलं की तुम्हाला जर का आम्ही तास दिला मराठीचा, मराठी ही भाषा शिकवण्यासाठीचा, तर आम्ही सिलेबस नाही शिकवत, आम्ही फक्त मराठी ही भाषा म्हणून शिकवतो, तर आमचे बाकी विषय मागे राहतात. तर म्हणून मी त्यांना विचारलं होतं की बाकीचे विषय, इतिहास, भूगोल हे विषय आहे, ते शिकवण्याची भाषा कुठली आहे? मराठीच आहे ना. मला मराठीच येत नाही तर मी इतिहास काय शिकीन, भूगोल काय शिकीन किंवा अजून काय शिकीन? त्यामुळे भाषा ही 100% महत्त्वाची आहे. ग्रामीण भाषा म्हणजे मराठीत सुद्धा खूप व्हरायटी आहे, आदिवासी भाषा तर खूप जास्त आहेत. हां, तुमचं शिक्षण मातृभाषेतनं व्हायला पाहिजे का, तर हो, मातृभाषेतनं तुमचं शिक्षण व्हायलाच पाहिजे, पण फक्तच मातृभाषा तुम्हाला आली पाहिजे का, दुसरी भाषा येताच कामा नाही का, तर असं नाही आहे. भाषा पण त्याचं कंपल्शन असलं नाही पाहिजे. सो शिक्षण, बेसिक शिक्षण मातृभाषेतनं घ्या, पण इंग्लिशचा अभ्यास तुम्हाला करायलाच लागेल. पण इंग्लिश येत नाही याचा अर्थ तो मुलगा किंवा ती मुलगी मूर्ख आहे किंवा मग बाकी तिला काहीच जमणार नाही असं असू नाही शकत. त्यामुळे त्याच्याकडे भाषा म्हणून, स्किल म्हणून बघा, भाषेकडे स्किल म्हणून बघितलं गेलं पाहिजे, ना की तो पॅरामीटर असला पाहिजे हुशारीचा. माझा असा प्रश्न आहे की एज्युकेशनची क्वालिटी ही पैशावर ठरते का? काही कॉलेजेसमध्ये असं असतं की तुम्ही डोनेशन भरा तरच त्याची क्वालिटी ठरते का? मला नाही असं वाटत. तर मग सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या क्वालिटी एज्युकेशन देत नाहीत असं म्हणायला लागेल, पण असं अजिबात नाही आहे. ते आपलं परसेप्शन आहे. महाग ते चांगलं. काही लोकांचा तसाच माइंडसेट असतो. मी सगळ्या आपल्या सगळ्यांचाच तो माइंडसेट आहे, महाग ते चांगलं, असंच ते, असं आपलं
ड्रेस, चप्पल, मोबाईल, चष्मा, आपण ते आता बेसिक प्रिन्सिपलवर येऊया ना त्या, आणि हे फक्त शिक्षणातच अप्लाय होतं असं थोडंच आहे. हाऊ कॅन टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एज्युकेशन? कोविडनी त्याचं खूप चांगलं उत्तर दिलं आहे आपल्याला की टेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतो का, तर निश्चित होऊ शकतो. इव्हन ग्रामीण भागामध्ये आम्ही असं पाहिलं की त्यावेळेला टीचर्स स्वतःचा फोन घेऊन जायचे आणि तिथे तो फोनवरनं द्यायचे शिक्षण. किंवा आत्ता आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे की ज्या प्रोजेक्टमुळे टेक्नॉलॉजी हेल्प्स अस टू रिड्यूस टीचर्स वर्क. त्यांचं जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम आहे ते कमी करायला आम्हाला टेक्नॉलॉजी मदत करते. त्यामुळे ते त्यांचा जास्त वेळ हा शिक्षणासाठी देऊ शकत आहेत. त्यामुळे टेक्नॉलॉजी ही फक्त अभ्यासक्रमापुरती मर्यादित न राहता एंटायर एज्युकेशन ॲज अ सिस्टम असं म्हणून जर का आपण बघितली तर डेफिनेटली इट हॅज अ रोल टू प्ले अँड अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले. सो आत्ता जसं ही म्हणली की टेक्नॉलॉजी हेल्प करू शकते का, तर माझा तसा सिमिलर प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणलात की एस्पेशली ग्रामीण भागात एखाद्या मुलीचे पिरियड झाले की तेवढे 5 दिवस तरी ती शाळा कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही. सो मग तेव्हा तिला टेक्नॉलॉजी काही हेल्प करू शकते का, लाईक ती ऑनलाईन लॉग इन करून मग तिचे क्लासेस बुडणार नाहीत किंवा असं काही ग्रामीण भागात पण होऊ शकतं का? मी म्हणेन त्याच्यापेक्षा शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारा आणि तिला शाळेत येऊ दे. टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीनी जरी ते उत्तर मिळालं तरी सुद्धा असं इन्फ्रास्ट्रक्चरच का असावं की ज्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ती या मुलीला कम्फर्टेबल वाटत नाही तिथे जाणार. त्यामुळे त्या गोष्टीसाठी टेक्नॉलॉजी नाहीच वापरली जाऊ. पण जिथे कुठे असं आहे की मी आता एक व्हॉलंटिअरिंग प्रोग्राम आम्ही राबवतो, रीड अ स्टोरी नावाचा, ज्याच्यामध्ये शहरात बसून एक इंग्लिश गोष्टीचं पुस्तक वाचलं जातं एका ग्रामीण भागात आदिवासी भागातल्या मुलासाठी. आणि तो त्या व्हॉलंटिअरला मराठी शिकवतो आणि तो व्हॉलंटिअर त्या मुलाला इंग्लिश शिकवतो. सो अशी टेक्नॉलॉजी वापरली जावी का, तर हो 100% वापरली जावी. मॅम आपण हे बोललो की क्वालिटी एज्युकेशनबद्दल बोलतोय, मग आता तुम्ही बोलल्या की सगळ्यांनाच ते झेपतंय की नाही ते पण बघावं लागेल. तर याचशी रिलेटेड प्रश्न आहे की क्वालिटी एज्युकेशन देत असताना खूपदा स्टुडंट्सची मेंटल हेल्थ इग्नोर केली जाते की त्यांना ते किती झेपतं आहे किंवा त्यांच्यावर स्ट्रेस तर नाही येते. मग जरी ते क्वालिटी मिळत असेल पण जर स्टुडंटच त्याला ते झेपतच नसेल तर मग त्याचा फायदा कितपत आहे? नो, यू शुड गिव्ह युअर 100% अँड यू शुड ट्राय अँड गेट व्हॉट यू विल. म्हणजे तुमची जर का क्षमता आता 80% पोहोचण्याची आहे, थोडं एक्स्ट्रा एफर्ट टाका आणि 85% पोचा. व्हॉट्स द हार्म इन दॅट? कारण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल आयुष्यात जाणार आहात तेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात किंवा तुम्हाला याचा स्ट्रेस होतोय तर मग नका हे काम करू असं कोणीही म्हणणार नाही आहे. जसं निर्णय क्षमता ही एका दिवसात येत नाही तसंच स्ट्रेस मॅनेजमेंट एका दिवसात येत नाही. आत्ता जर का एखादी गोष्ट मॅनेज नाही करता आली जेव्हा तुम्ही स्टुडंट आहात त्या वयामध्ये, तर तुमच्या आजूबाजूला असलेली इकोसिस्टम आहे जी तुम्हाला सांभाळून घ्यायला उभी आहे. वेन यू विल गो इन टू युअर प्रोफेशनल करिअर, ती इकोसिस्टम तुम्हाला सांभाळून घ्यायला नाही उभी आहे. ती म्हणेल डिलिव्हर, हे एवढं आहे, हे एवढ्या वेळात करायचं आहे, दिस इज द टाईमलाईन, दिस इज टू बी डिलिव्हर्ड. मग तिथे देन आय एम अनेबल टू मॅनेज थिंग्स. सो मला असं वाटतं की थोडा स्ट्रेस हा अत्यंत गुणकारी आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्यात थोडाफार प्रमाणात का होईना पण असलाच पाहिजे. दॅट हेल्प्स यू टू टेस्ट युअर सेल्फ. हां, मी असं म्हणत नाही आहे की त्याच्यासाठी तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कॉम्प्रोमाइज करा. मी तेच म्हणते प्रमाणात. आय एम नॉट सेईंग की नाही कॉम्प्रोमाइज युअर मेंटल हेल्थ आणि स्ट्रेस नावाची काही संकल्पनाच अस्तित्वात नाही असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे. पण त्याबरोबर हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येक गोष्ट अशी केकवॉकसारखी नाही मिळू शकत. 3री-4थीतली मुलगी येऊन जेव्हा मला सांगते ना आय एम अंडर अ लॉट ऑफ स्ट्रेस, ते मला नाही समजू शकत. कारण तिला फक्त तो शब्द माहिती आहे, तिला त्याच्या पाठीमागचा अर्थ माहिती नाही आहे. त्यामुळे हो, स्ट्रेस नाही दिला पाहिजे. मेंटल हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. इफ यू हॅव एनी इश्यू विच इज बॉदरिंग यू, की जो तुमचा परफॉर्मन्स हॅम्पर करतोय, तुम्ही जे देऊ शकणार आहात ते तुम्ही देऊ नाही शकत आहात त्या स्ट्रेसमुळे, तर तो
नक्की हार्मफुल आहे आणि तो घेतला नाही पाहिजे. तो ज्याच्यामुळे येतोय त्या गोष्टींवर काम केलं पाहिजे. पण जस्ट बिकॉज की कोणीतरी असं म्हणतंय की 80 पडले होते, 85 पडू शकतील इफ यू कॅन ट्राय हार्ड, तर मग दॅट इज गिविंग स्ट्रेस टू मी, असं नाही म्हणता का. सो कुणाचे काय अजून प्रश्न नाही? सो धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि आमच्या मुलींसोबत व्हॅल्युएबल गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू. इट वॉज रिअली इंटरेस्टिंग. थँक्यू व्हेरी मच मला या पॉडकास्टसाठी बोलवल्याबद्दल. एकूणच हा सगळा अनुभव माझ्यासाठी पण नवीन आहे. सो माझ्या अनुभवात तुम्ही सगळ्यांनी भर घातलीत त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तर या होत्या योगिताताई, ज्यांनी आपल्यासोबत क्वालिटी एज्युकेशन या विषयावरती व्हॅल्युएबल गप्पा मारल्या. मुलींना देखील खूप सारं ज्ञान या पॉडकास्टमधनं मिळालं. अर्थातच ते तुम्हालाही, तुम्ही पूर्ण पॉडकास्ट ऐकला तर तुम्हालाही त्याच्यातून काही गोष्टी नक्की, कामाच्या गोष्टी नक्की मिळतील अशी आशा आहे. आम्ही असे वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळे पॉडकास्ट घेऊन येत राहू. तोपर्यंत तुम्ही हा पॉडकास्ट पाहत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा पॉडकास्ट आणि असे अनेक कार्यक्रम जे या चॅनलवर येतील त्यांना नक्की शेअर करत राहा. तुमचे सजेशन जे असतील ते या पॉडकास्टच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि अर्थातच लाईक करा. सो पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.